आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजना बंद। लाल बावटा संघटनेच्या आंदोलनाचा इशारा। सहाय्यक कामगार आयुक्तांना दिले निवेदन। महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील हजारो बांधकाम कामगार विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहत आहेत। विशेषतः मेडिक्लेम योजना 20 दिवस बंद राहणे, शैक्षणिक लाभाचे अर्ज प्रलंबित असणे या प्रकारामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप आहे आणि या गंभीर त्रुटी तात्काळ दूर न केल्या लाल बावटा बांधकाम कामगार संघटना सेटूच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। याबाबतचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे आणि जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कोल्हापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त संदेश अहिरे यांना दिले आहे। या निवेदनात म्हटलं आहे की मंडळाकडे सेसच्या माध्यमातून जमा होणारा निधी कामगारांच्या कल्याणासाठी खर्च होणे अपेक्षित आहे, मात्र सध्याच्या प्रशासकीय त्रुटींमुळे कामगारांचे हाल होत आहेत। 20 दिवस मेडिक्लेम योजना बंद ठेवणे म्हणजे कामगारांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे। गंभीर आजार किंवा अपघाताच्या प्रसंगी कामगारांना उपचाराचा मोठा आर्थिक फटका बसतो आहे। तसेच अभियांत्रिकी शिक्षणासाठी 60,000 तर वैद्यकीय शिक्षणासाठी 1 लाख रुपयांचे शैक्षणिक लाभ सध्या बंद असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलं आहे। नोंदणी नूतनीकरणासाठी ऑनलाईन प्रणाली स्लॉट उपलब्ध नसल्याने कामगारांना नवीन लाभांपासून वंचित राहावं लागत आहे। हे प्रशासनिक अपयश असून याची शिक्षा कामगारांना मिळते आहे, असंही निवेदनात नमूद केलं आहे। प्रमुख मागण्या आहेत: मेडिक्लेम योजना तात्काळ सुरू करण्यात यावी, अभियांत्रिकी मेडिकल शिक्षणाचे प्रलंबित शैक्षणिक लाभ त्वरित मंजूर करावेत, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करा, त्यामध्ये मृत्यू लाभ 30 दिवस, नोंदणी नूतनीकरण 60 दिवस, इतर लाभ 90 दिवसात मंजूर करावेत, नूतनीकरणासाठी पुरेसे स्लॉट उपलब्ध करून द्यावेत, स्लॉट अभावी ज्यांचे नूतनीकरण झाले नाही त्यांना योजनांपासून वंचित ठेवू नये, घरकुल योजनेचा 50,000चा शेवटचा हप्ता तात्काळ वितरित करावा, कामगार सुविधा केंद्रात नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्याच दिवशी कामे मार्गी लावावीत, विविध कल्याणकारी योजनांचे प्रलंबित अर्ज तातडीनं मंजूर करून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी, नोंदणी आणि नूतनीकरण अर्जांमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी, प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झालेल्या घरकुल योजनेचे अर्ज मंजूर करण्यात यावेत, घरकुल योजनेचा शेवटचा 50,000चा हप्ता तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, कल्याणकारी मंडळाने सर्व कामगार सुविधा केंद्रामध्ये नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, त्यामुळे ज्या दिवशी कामगार व्हेरिफिकेशनसाठी जाईल त्याच दिवशी त्या कामगाराची नोंदणी नूतनीकरण लाभाचे अर्ज मंजूर होतील। निवेदन देताना सेटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे, जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांच्यासह कॉम्रेड संदीप सुतार, कॉम्रेड मोहनगिरी, कॉम्रेड विक्रम खतकर, कॉम्रेड नूर मोहम्मद बेळकुडे, कॉम्रेड संतोष राठोड, राजू आरडे, दगडू कांबळे, भरत सुतार, अजित मुल्लानी, दशरथ कांबळे, पांडुरंग मुरबाळे, सुजाता वास्कर, रामचंद्र सौंदते, रामदास सुतार, रमेश निर्मळे, विजय विरळेकर, रमेश निर्मळे, श्रीधर बुरटे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आज लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे शिष्टमंडळ कोल्हापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त माननीय संदेश अहिरे साहेब यांना भेटलं। कोल्हापूर जिल्ह्यातलं नोंदणी नूतनीकरण लाभाचं सगळं काम पूर्ण बंद आहे, त्याच्यामुळं कामगारांचं प्रचंड नुकसान होत आहे। त्याबरोबरच जी मेडिक्लेम योजना आहे त्या मेडिक्लेम योजनेचं काम सुद्धा मंडळानं 15 ते 20 दिवस बंद ठेवायचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं बांधकाम कामगारांनी त्याच्या कुटुंबियांना उद्याच्या 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये मेडिक्लेम योजनेचा लाभ मिळणार नाही आणि म्हणून आमचं या शिष्टमंडळाच्या वतीने मागणी केलेली आहे की ताबडतोबीने मेडिक्लेम योजना सुरू करा। जरी पोर्टलचं काम सुरू असलं तरी सुद्धा मेडिक्लेम योजनेचं काम म्हणजे बांधकाम कामगार त्याच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवा द्यायचं काम, वैद्यकीय उपचार द्यायचं काम हे सुरू राहिलं पाहिजे। त्याचबरोबरच नोंदणी नूतनीकरण लाभाचे प्रकरण बंद आहेत, काम बंद आहे, ते सुद्धा ताबडतोब सुरू झालं पाहिजे। ते न झाल्यास आम्हाला कदाचित 10 तारखेनंतर या संबंधी तीव्र आंदोलन करावं लागेल। या संबंधी मंडळ आणि महाराष्ट्र शासनाने याची नोंद घ्यावी असं या ठिकाणी आवाहन करतो। आज लाल बावटा बांधकाम कामगार संघटना शिटूच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा कमिटीच्या वतीनं आज माननीय कोल्हापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त संदेश अहिरे साहेब यांना शिष्टमंडळ भेटलं। त्यामध्ये प्रामुख्यानं मंडळानं अचानक 15 दिवसांसाठी
मेडिक्लेम योजना जी बंद केलेली आहे ती बांधकाम कामगारांच्यावर अन्याय करणारी आहे. खरं म्हणजे मेडिक्लेम योजना ही अत्यावश्यक बाब आहे आणि याच्यामध्ये कामगारला अचानक काही होऊ शकतं, ऐनवेळी ऍडमिट करायची प्रसंग येऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये मेडिक्लेम योजना बंद करणं म्हणजे कामगारला लाखो रुपयाला वेटीस धरण्याचा हा प्रकार आहे. तर ती मेडिक्लेम योजना ताबडतोबीनं तुमच्या ज्या काय तांत्रिक अडचणी सोडवायच्या असतील, सॉफ्टवेअरमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते मेडिक्लेम योजना सुरू ठेवून ते चेंजेस करावेत, ही प्रामुख्यानं खरं म्हणजे आजच्या शिष्टमंडळाची मागणी आहे. याच्याशिवाय 1,00,000 रुपये आणि 60,000 रुपयाचा जो काय अभियांत्रिकीचा लाभ आहे आणि मेडिक्लेमसाठी मिळणारे मेडिकलसाठी मिळणारा 1,00,000 रुपयाचा जो काही शैक्षणिक लाभ आहे तो सुद्धा मंडळानं काही तांत्रिक अडचणीसाठी सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस करण्यासाठी थांबवलेला आहे. माझी मंडळाला विनंती आहे, तुम्ही गेले 4 महिने झालं 60,000 रुपयाचा आणि 1,00,000 रुपयाचा अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाचा लाभ जो बंद केलेला आहे तो 4 महिन्यामध्ये ज्या कामगारांचं नूतनीकरण संपलेलं आहे किंवा मुदत संपलेली आहे अशा कामगारांना तो लाभ खरं म्हणजे आता भरता येणार नाही. कारण त्यांनी नूतनीकरण संपल्यानंतर त्यांना किमान 6-7 महिन्याच्या तारखा पुढच्या मिळतात. त्यामध्ये आज कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे स्लॉट बंद असल्यामुळे नूतनीकरणच करता येत नाही आणि त्यामुळं वैद्यकीय शिक्षणासाठी किंवा अभियांत्रिकी शिक्षणासाठी जी काही मुलं आज शाळेला आहेत अशा मुलांच्या पालकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ही खरं म्हणजे दुर्दैवी बाब आहे. याच्याशिवाय नूतनीकरणाचे स्लॉट बंद असल्यामुळं बऱ्याच योजनांच्या पासून कामगारांना सगळ्या योजनांच्या पासून वंचित राहावं लागतंय आणि ते सुद्धा ताबडतोबीनं नूतनीकरणाचे स्लॉट ओपन करावेत. तसेच सेवा हमी कायदा जो काय आणलेला आहे त्याची अंमलबजावणी करावी आणि सेवा हमी कायद्याप्रमाणे मृत्यू लाभ 30 दिवसामध्ये काढावेत, नोंदणी नूतनीकरण 60 दिवसामध्ये काढावेत आणि इतर लाभ जे आहेत ते 90 दिवसामध्ये काढावेत. असा हा सेवा हमी कायदा आहे, परंतु तिची अंमलबजावणी केली जात नाही. तर त्याची सुद्धा अंमलबजावणी ताबडतोबीनं करावी. तसेच बांधकाम कामगार एखाद्या मुलीचा जर लाभाचा अर्ज भरायचा असेल, 51,000चा लाभ मिळायचा असेल तर कौटुंबिक मध्ये पती पत्नींची दोघांची नावं असावीच लागतात अशी मंडळाची अट आहे. परंतु एखाद्या कामगार नोंदीत आहे, पती नोंदीत आहे, पत्नी एक्सपायर झालेली आहे तर तिला लाभ त्या कामगारला लाभ घेता येत नाही किंवा पती नोंदीत आहे, पत्नी नोंदीत आहे, पती वारलेला आहे अशा वेळी सुद्धा त्या कामगारला मुलीच्या लग्नाचा लाभ घेता येत नाही. आणि त्यामुळं या सगळ्या ज्या काय त्रुटी आहेत, ज्या सॉफ्टवेअर मधल्या दुरुस्ती आहेत त्या ताबडतोबीनं कराव्यात. तसेच आधार नंबर चुकला असेल किंवा नावामध्ये काही चेंज असेल तर त्याच्यासाठी अपडेट पर्यायच नाही, बदल करायचे पर्याय त्यामध्ये दिलेले नाही तर ते सुद्धा बदल करायचे पर्याय ताबडतोबीनं द्यावेत. या सगळ्या मागण्यांच्यासाठी आज निवेदन देण्यात आलेलं आहे. माझं या ठिकाणी कल्याणकारी मंडळाला विनंती आहे की ताबडतोबीनं 10 तारखेपर्यंत या सगळ्या ज्या काय आमच्या मागण्या आहेत त्याच्या संबंधीचा विचार करावा, नाहीतर आम्हाला 10 तारखेनंतर तीव्र आंदोलन करावं लागेल एवढा इशारा मी या निमित्ताने या ठिकाणी देतोय. इन्क्लाब जिंदाबाद. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.